नमस्कार मित्रांनो, मी चेतन आयरे. भटकंती सफर महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आपण आलेले डुंडेश्वर, डुंडे हा किल्ला. तर आपण या किल्ल्याची सैर करूया. चला, धन्यवाद. डुंडेश्वर किल्ला. तर मित्रांनो, डुंडेश्वर किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला सटाणा, अजमेर समदाने, देवळाने व दुंदे हे गाव लागते. या गावातून दिसणारा हा दुंदा किल्ला खूप सुंदर दिसतो. किल्ल्याची चढाई खूप सोपी आहे. नंतर उजव्या बाजूला तटबंदी अवशेष दिसून येतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, मंदिराची उंची, मंदिर बांधण्याची कला किंवा मंदिराचा कलश हा अतिशय असा छान दिसून येतो. त्यानंतर हे मंदिर एक डोंगरी भाग किंवा डोंगर कटाडीवर बसलेलं स्थायिक झालेलं आहे. आणि चला मित्रांनो, बघूया आपण या त्याचप्रमाणे गडाची उंची 280 फूट असून आपल्याला जाताना घनदाट जंगल असेही लागते. 10 ते 15 मिनिटात पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडी पायऱ्याही लागतात. मित्रांनो, आपण अशा एक किल्ल्यावर आलो आहोत. तो दुर्लक्षित किल्ला झालेला आहे. फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा, फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या माथेशी आलेलो आहोत. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला महादेवाचे मंदिर लागते. मंदिराच्या पाठीमागे 2 गोरख चिंचेचे झाड आढळून येतात. ही महादेवाची पिंड तांब्याच्या धातूने घडवलेली अशी ही महादेवाची पिंड आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, मंदिराच्या साईडने महंत भामेश्वर महाराजांची कुटी आढळून येते. तर ती कुटी अतिशय जुनी आणि त्या कुटीमध्ये महंत भामेश्वर महाराजांचा फोटो, त्यानंतर तिथे बनवलेली त्या कुटीची रचना खूप जुनी अशा पद्धतीने आहे. महादेवांचा फोटो, ते त्रिशूळ वगैरे सर्व गोष्टी अशा जुन्या काळात. त्याच बाजूने एक देवटाका आहे. त्या देवटाक्याचे पाणी मंदिरासाठी वापरले जाते. तर हा देवटाका. त्यानंतर पुढे गेल्यावर मित्रांनो, आपल्याला आश्रम कुटिया हे आढळून येतात. मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश प्रणाम घ्यावा माझा हा श्री त्याचनंतर मित्रांनो थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला गोल अशा आकाराची कुटिया आढळून येते. राकट देशा कणखर देशा त्याचनंतर मित्रांनो किल्ल्याच्या टोकावरून दिसणारा हा निसर्ग, हे तिथला परिसर, डोंगर भाग, बसलेली गावं, ती डोंगराची कठाडे अतिशय सुंदर असे दिसून येते. तर मित्रांनो हेच ते गोरख चिंचेचे झाड जे आपल्याला आढळून येतात. त्यांना जे फळं लागले ते औषध उपचार म्हणून असं काहीतरी वापरले जाते. या गोरख चिंचेचं हेच एक वैशिष्ट्य आहे. तर हे दोन झाड आपल्याला टोकाशी आढळून येतात. त्याचनंतर पुढे चालत गेल्यावर आपल्याला चुन्याच्या खाणी आढळून आल्या. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत जा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.